रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. परखंदळेत सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी जागर, रक्तदानातून उभा राहिला मानवतेचा सेतू. पन्हाळा तालुक्यातील परखंदळे येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त निळा रक्षक तरुण मंडळाच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिराने समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. सिद्धार्थनगर परिसरात पार पडलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थ, तरुणाई आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यामुळे मानवतेचा जिवंत संदेश देणारा सोहळा साकारला. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान या भावनेतून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला. काही क्षणात दिलेले रक्त अनेकांना नवसंजीवनी देऊ शकते या जाणीवेने वातावरण भारावून गेले होते. वैद्यकीय पथकाच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने रक्त संकलन करण्यात आले. रक्तदात्यांचा सन्मान करत आयोजकांनी सेवा, समता आणि बंधुता यांचा संदेश दिला. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी निळा रक्षक तरुण मंडळाचे कार्यकर्ते अभिजित कांबळे, अनिकेत कांबळे, अमित कांबळे, आदित्य कांबळे यांच्यासह अनेक युवकांनी परिश्रम घेतले. त्यांच्या एकजुटीमुळेच हा उपक्रम यशस्वी ठरला. गावकऱ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्याला बळ दिले. डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त सुरू असलेल्या उत्सवाच्या पुढील कार्यक्रमांनाही मोठा प्रतिसाद अपेक्षित आहे. दिनांक 18 एप्रिल रोजी सायंकाळी भव्य खुल्या हलगीवादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून पारंपरिक कलेचा जागर अनुभवण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर दिनांक 19 एप्रिल रोजी महिलांसाठी लय भारी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या विशेष कार्यक्रमातून स्त्री शक्तीचा गौरव केला जाणार आहे. निळा रक्षक तरुण मंडळाच्या या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमामुळे परखंदळे गावात नवचैतन्य निर्माण झाले असून सेवा, एकता आणि प्रेरणेचा संदेश दूरवर पोहोचत आहे. विन टीव्ही मराठीसाठी कोतोलीहून बाबासाहेब चौगले. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.